back to Ingo News. Veteran folk singer Lakshmi Harwalkar was felicitated by Marathi Ashmita Sattari in recognition of her immense contribution to the preservation and promotion of folk music. The event, held with great enthusiasm, was graced by notable personalities including Purnima Kelkar, Sarpanch Urmila Kawas, and other dignitaries who applauded Harwalkar's dedication to enriching Goa's cultural heritage. शेवटी लोकगीत काय आहे, तो मौखिक परंपरेला प्रवाहित होताना दिसतो. तो कोणीही लिहून ठेवत नाहीये, तो कोणीही कोणाला पूर्वी तरी असं शिकवत नव्हतं. एकमेकांचं बघूनच सगळं शिकलं जात असे आणि एकमेकांचं बघूनच ते प्रवाहित होत असे आणि त्याची जाणीव नव्हती. तो एक अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असं अनुबंध आपण जुळवू शकतो. हे त्यावेळी कोणालाही माहिती नव्हतं. परंतु कालांतराने याच्याविषयीची जेव्हा जाणीव झाली तेव्हा लक्षात आलं की हा अभ्यासाचा विषय आहे, हा संस्कृतीचा विषय आहे. याच्यामधून सामाजिकता कळते, याच्यामधून भौगोलिकतेची जाणीव होते, याच्यामधून आपली कौटुंबिक अवस्था किंवा कौटुंबिक व्यवस्था कशी होती याची जाणीव होते. हे नंतर हळूहळू कळायला लागलं. याच्या पूर्वी म्हणजे साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी सुद्धा असंच वाटत होतं की आम्ही काय म्हणत, कारण ते अडाणीपणाचं लक्षण आहे. त्यांनीच फक्त फुगड्या घालायच्या, त्यांनीच फक्त धागा म्हणायचं, ही वृत्ती होती. आणि आपण शिक्षण तरी कशाला म्हणतो? पाठांतर करायचं, पर्सेंटेज घ्यायची, तीच शिक्षण असतं. पण जगण्याचं शिक्षण कोण देतं आपल्याला? पाठांतर करून पर्सेंटेजमध्ये अव्वल येणाऱ्याला जगण्याचं शिक्षण माहिती आहे का? त्यांना जगण्याचं शिक्षण माहिती आहे आणि म्हणून त्यांचं शिक्षण आपल्यापेक्षाही उच्च प्रतीचं आहे. कारण त्यांच्याकडे त्यांचा आवाज जरी ऐकला आपण तर त्या आवाजातून लक्षात येतं की जर त्याला योग्य पद्धतीनं पुढे आणलं गेलं असतं तर आज त्या नामांकित लोकगायिका झाल्या असत्या. पण आपल्याकडे तशी यंत्रणा नाही आहे. मी आता कित्येक वर्ष लोककला किंवा कला सन्मान सारख्या एका म्हणजे कलाकारांसाठी पेन्शन योजना जी आहे त्या समितीवर आम्ही काम करतो. बाकी वेगवेगळ्या तालुक्यातील लोककलाकारांच्या अनेक अर्ज येतात ज्यांची नावंही आम्ही ओळखत असतो. ज्यांनी कधी एखादं फुगडी गीत म्हटलेलं आहे, धालोगीत म्हटलेलं आहे. आपल्या लक्ष्मी आई आहे ज्यांना पहिल्यांदा राज्य सांस्कृतिक पुरस्कार लाभलेला आहे. तो राज्य सांस्कृतिक पुरस्कार म्हणजे काय? जर आज आपण त्यांच्या घरामध्ये गेलो तर पुरस्कार आपल्याला शोधावा लागणार. पण आपल्याला ते व्यक्ती आपल्याला सहज साधी दिसते कारण राज्यासाठी तिने सांस्कृतिक योगदान दिले आहे. इनटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ गोवा ही जी कला आणि संस्कृती खात्याची योजना आहे त्या योजनेअंतर्गत तिचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. त्यामुळे ती जगामध्ये पोहोचलेली आहे. आपल्याला ही माहिती आहे का? किंवा कला आणि संस्कृती खात्याची आणखी एक योजना होती जे नामांकित कलाकार आहेत असे मोजकेच कलाकार त्यांनी शोधून काढलेले होते आणि कला आणि संस्कृती खात्यामध्ये त्यांची लाईव्ह अशी इंटरव्ह्यू घेतलेली होती आणि त्यांच्या सीडीज तयार केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्या सत्तरीच्या लक्ष्मी आई ज्या आहेत त्या होत्या आणि मीच त्यांची तिथं मुलाखत घेतलेली होती. असं त्यांना खूप सन्मान मिळालेला की ज्या सन्मानापोटी ही आपल्या मातीतली सत्तरीतल्या मातीतली जी अनाक्षर व्यक्ती ज्याला आपण म्हणू की शाळेत कधी गेली नाहीये, अक्षरांची ओळख नाहीये, वाचता येत नाहीये, लिहिता येत नाही, परंतु जगण्याचं भान असलेली व्यक्ती आज कलेच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचली आहे. हे आपल्याला माहिती आहे का? किंवा याचा विचार आपण करत आहोत का? पण आपल्या ठिकाणचे राम हौसकर आहेत, याच ठिकाणचे राम हौसकर जे अंथरुणावर होते, ज्यांचं वय 90पेक्षा जास्त उलटून गेलेलं होतं, त्यांनाही राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला होता.
त्यांचं जेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांना झोपेतून सुद्धा त्यांना दिसत नव्हतं, परंतु त्यांना सांगितलं की अमुक बणकी तिथे ते आपले घुमट वाजवायचे. आणि एवढ्या पद्धतीने जे मला अजूनही तो प्रसंग आठवतो, जेव्हा ते राज्य सांस्कृतिक पुरस्कार घेण्यासाठी कला अकादमीमध्ये गेले होते. त्यांची छोटीशी डॉक्युमेंटरी केलेली होती आणि त्यांना सिंहासनावर नेऊन बसवलं होतं.